राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या लगेच पाठवेल. बघा उदाहरणार्थ बघा, आता ही कंपनी आहे, ही काय आहे कंपनी. त्यानंतर बघा हा व्यापारी काय करतो, कंपनीकडून समजा हा पेन आहे, हा पेन काय करतो व्यापारी बघा कंपनीकडून 12 रुपयाला खरेदी करतो. कंपनीकडून काय करतो 12 रुपयाला खरेदी करतो. कंपनीला हा पेन बनवायला 10 रुपये खर्च आलाय. त्यानंतर बघा हा व्यापारी कुणाला विकतो, हा ग्राहकाला. कारण बघा ग्राहक कुणाला म्हणायचं, जो वस्तूचा उपभोग घेतो, जो वस्तूचा उपभोग घेतो आणि पुनर्विक्रीसाठी खरेदी करत नाही त्याला म्हणायचं ग्राहक. लक्षात घ्या. मग हा पेन याने ग्राहकाला 14 रुपयाला विकला, म्हणजे या पेनची अंतिम किंमत, बोला अंतिम किंमत किती रुपये झाली, या पेनची 14 रुपये काय झाली, अंतिम किंमत झाली. आता एक लक्षात घ्या, हे 10 रुपये या 12 रुपयामध्ये इन्क्लूड आहेत, हे 12 रुपये या 14 रुपयामध्ये इन्क्लूड आहेत. लक्षात आलं. आता बघा राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या. बघा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षाच्या कालखंडात वस्तू आणि सेवा, एका आर्थिक वर्षाचा कालखंड. बघा आर्थिक वर्ष कधी सुरू होतं, 1 एप्रिल सुरू होतं आणि संपतं कधी, 31 मार्चला संपतं. मग एका आर्थिक वर्षाच्या कालखंडात वस्तू आणि सेवा यांची अंतिम टप्प्यातील बेरीज, लक्षात घ्या अंतिम टप्प्यातील बेरीज, या पेनची अंतिम टप्प्यातील बेरीज किती रुपये झाली होती, 14 रुपये झाली होती. आणि दुहेरी मोजदाद न करता केलेली मोजणी यालाच म्हणायचं राष्ट्रीय उत्पन्न. बघा दुहेरी मोजदाद न करता, जर आपण हे दुहेरी मोजलं असतं, लक्षात घ्या ह्या 3 किमती दुहेरी मोजल्या असतात तर या पेनची किंमत किती रुपये झाली असती, 36 रुपये या पेनची किंमत झाली असती जर आपण दुहेरी मोजदाद केली असती तर. म्हणजे बघा राष्ट्रीय उत्पन्नाचा उगाच फुगेरा आकडा वाटला असता की नाही, पण ऍक्च्युअली मध्ये लक्षात घ्या दुहेरी मोजदाद न करता या पेनची किंमत किती रुपये आहे, 14 रुपये. म्हणून बघा राष्ट्रीय उत्पन्न मोजत असता या पेनची जी काय अंतिम किंमत आहे ती मोजली जाते. चला परत एकदा तुम्हाला व्याख्या सांगतो. एका आर्थिक वर्षाच्या कालखंडात वस्तू आणि सेवा यांची अंतिम टप्प्यातील बेरीज तसेच दुहेरी मोजदाद न करता केलेली मोजणी यालाच म्हणायचं राष्ट्रीय उत्पन्न. अशा प्रकारे बघा आपल्याला इकॉनॉमिक्सचे कुठल्या प्रकारच्या डेफिनेशन, कुठल्या प्रकारचा रट्टा मारायचा नाही. आपल्याला काय करायचं आहे, इकॉनॉमिक्स एकदम आपल्या डेली लाईफशी थोडंसं जुळवून घ्यायचंय आणि काही गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्यात आणि